अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना की विचारांनी श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती आहे ना ती सदैव सुखी असते। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनामध्ये खोलवर रुजलेली ही भावना, मीच दुःखी का आहे बरं, पण तू दुःखी का आहेस याचं उत्तर तुला सापडलेलं आहे का? तू सुखी कधी होशील बरं? जास्त पैसा कमवल्यावर सुखी होणार आहेस का? बघा, शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे ना, मनुष्य हा विचारांनी श्रीमंत असायला हवा, मनाने समाधानी असायला हवा, तेव्हाच सुखी होऊ शकतो ना। तसा मनुष्य सुखी होतो का बरं? कधीच सुखी होत नाही। बघा, आता ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, निवृत्ती महाराज, म्हणजे मुक्ताबाई, असे वेगवेगळे संत होऊन गेले। समर्थ रामदास स्वामी, बघा, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं ना, आपण इतिहास पाहिला तर दुःखातून सुखाकडे जाण्याचा मार्ग आहे ना, तो संतांनी आपल्याला सांगितलेला आहे। आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय सुखाची प्रचिती आपल्याला येत नाही, म्हणजे दुःखाची गरजच आहे ना। पण मनुष्य मात्र वेगळ्या विचारांमध्ये निर्मिती होतो की माझ्या जीवनामध्ये मला फक्त सुखच हवं आहे। मग तुझ्या जीवनामध्ये सुखच असेल तर मग तुला सुखाची प्रचिती कधी येईल का बरं? तुझ्या जीवनात कधी दुःखच झालं नाही, मग तुला सुख चांगलं वाटेल का बरं? तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे ना, म्हणूनच सुख तुला हवंसं वाटतं, पण दुःखच नसेल तर मग सुखाची काही गरज आहे का बरं? स्वच्छंदी मनुष्य जीवन जगेल, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, ज्याप्रमाणे सुखाची गरज आहे त्याप्रमाणे दुःखाची सुद्धा गरज आहे। दुःख आल्याशिवाय ही सुखाची चाहूल मनुष्याला लागत नाही। जर निरंतर सुखच येत राहिलं तर मग ते मनुष्याचं जीवन आहे का? म्हणून जेव्हा आपण पूजापाठ करायला बसतो ना, सकाळ संध्याकाळ आपण भगवंताची सेवा करतो, तेव्हा भगवंतापुढे एक मागणं मागावं की हे भगवंता, ज्या ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये दुःख येईल त्या त्या वेळेला ही दुःखाची भावना, तीव्रता आहे ना, ती कमी करावी। म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख यावंच लागतं, पण जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असतो ना, तेव्हा भगवंत त्या दुःखाची तीव्रता कमी करत असतो। म्हणजे जरी आपल्या जीवनामध्ये दुःख आलं ना तरी ते सुखासारखं वाटून जातं। कधी कधी म्हणतो ना की माझ्या जीवनामध्ये भरपूर तोटा होणार होता, भरपूर मोठा ॲक्सिडेंट होणार होता, पण मी थोडक्यामध्ये बचावलो। ही भगवंताचीच कृपा आहे ना। आम्ही भक्ती मार्गामध्ये आहोत, भगवंताच्या लीलेमध्ये आहोत, म्हणून आमच्या जीवनामध्ये कमी तीव्रतेचं दुःख येतं ना। बघा, काहीकांचं जीवन बघा, एवढे मोठे ॲक्सिडेंट होतात की पूर्ण आयुष्य बर्बाद होतं, पण आपल्या जीवनामध्ये असं काही होतं का बरं? अजिबात होत नाही, कारण ती भगवंताची कृपा आहे। म्हणून कधी कधी आहे ना, पूजापाठ करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या। जर या निरंतर व्यवस्थित जर आपण केल्या ना तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होत असतं। आपल्या जीवनक्रमाचा जर आपण विचार केला ना तर पूजापाठ करणं हा मानवाचा धर्मच आहे ना। दररोज भगवंताची पूजापाठ करणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनिवार्य सांगितलं गेलेलं आहे। काही लोक आहेत ना याचे पालनसुद्धा करतात, परंतु अनेकदा आपण पाहिलं असेल की काही लोक नेहमी याची तक्रारीच करत असतात की ते पूजा तर करतात पण त्यांना पूजेचं योग्य फळ मिळत नाही।
आपण सुद्धा कधी कधी आपण म्हणतो ना की मी एवढी भगवंताची सेवा करतो तरी सुद्धा माझ्या वाट्याला दुःख का आहे बरं. दिवस रात्र भगवंताच्या नावाचा जप करतात पण भगवंत त्यांची प्रार्थना ऐकत नाही. याचं कारण काय असू शकतं आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. पण एक मोठं कारण म्हणजे की या पूजेच्या नियमांमध्ये काही चुका असणं. काही लोक जाणून बुजून नकळत आहेत ना भगवंताला असं काही अर्पण करतात ना की ते भगवंताला प्रिय नसतं. अशा परिस्थितीमध्ये भगवंतावर म्हणजे श्रद्धा असून सुद्धा बघा आपण जर एखाद्याला काही आवडत नसेल ते आपण दिलं तर मग ते दिल्याचं आपल्याला फळ मिळेल का बरं. अजिबात मिळणार नाही. म्हणून आज या निरूपणामध्ये आहे ना या निरूपणामध्ये आपल्याला भरपूर गोष्टींची भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात. बघा तुम्ही एक विचार करा गणपती बाप्पाला काय आवडतं बरं. गणपती बाप्पाला मोदक आवडतो. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल आवडतं. मग गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल आवडतं मग वेगळं फुलं अर्पण करण्याची काही गरज आहे का बरं. अजिबात नाही ना. म्हणूनच शास्त्रामध्ये अशा कशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या त्या भगवंताला वेगवेगळी फुलं आवडत असतात वेगवेगळी फळं आवडत असतात. त्या पद्धतीनं आपण पूजापाठ केली ना तर ते आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतं सुख निर्माण करत असतं. म्हणजे कोणत्याही भगवंताच्या पूजनामध्ये त्यांचं आव्हान करणं आमंत्रित करणं ध्यान करणं आसन देणं स्नान करणं धूप दीप प्रज्वलित करणं अक्षता तांदूळ चंदन पुष्प फुले इत्यादी सर्व अनिवार्यच असावं ना. ज्याप्रमाणे आपण जेव्हा जेवण करत असतो काही आपण बाजारातून खायला घेतो ना तेव्हा आपल्याला आवडीचं सर्व घेतो ना. बरगच्चं पोट भरावं म्हणून आपण जेवतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण मनापासून करत असतो. तसंच पूजेचं सुद्धा आहे ना. जर भगवंतावर जर विश्वास असेल ना श्रद्धा असेल तर मागे पुढे न पाहता संपूर्ण पूजा करावी. संपूर्ण पूजेचं फळ आहे ना जर आपण कसलाही विचार न करता कसलाही काटकसर न करता कसलाही कमीपणा न करता भगवंताची मनापासून जर श्रद्धेनं पूजा केली ना तर भगवंत सुद्धा आपल्यासाठी वेळेला हजरच राहतो ना. नाहीतर आपण कुठेतरी कमीपणा दाखवला कुठेतरी 1 तास लागावा म्हणून 5 मिनिटामध्ये पूजा केली तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना तेव्हा भगवंत यायला सुद्धा वेळ लावतो. म्हणूनच जेवढे आपण तत्पर राहू ना तेवढ्या आपल्या भगवंतावर विश्वास असायला हवा. तेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंत सुद्धा सुख निर्माण करेल ना. म्हणजे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. विधी कारणे जाहला मच्छ वेगी धरी कूर्मरूपे धरा पुष्टिभागी जनारक्षणाकारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. म्हणजे या ब्रह्मदेवासाठी भगवंताला माशाचं रूप घ्यावं लागलं. बघा तुम्ही विचार करू शकता. ब्रह्मदेव आहेत ना या ब्रह्मदेवासाठी आहे ना साक्षात भगवंताला मासं व्हावं लागलं. म्हणजे कासवाचं रूप घेऊन त्याने पाठीचा पृथ्वीला आधारच दिला ना. अशा प्रकारे या लोकांच्या रक्षणासाठी आहे ना भगवंतानं शूद्र योनीमध्ये जन्म घेण्यास मागे पुढे पाहिलं का बरं. अजिबात पाहिलं नाही ना. या पूर्ण या श्लोकाचं तात्पर्य काय आहे. हा भगवंत आहे ना हा भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची कधीही उपेक्षा कधी करत नाही. ज्याप्रमाणे आपली श्रद्धा असेल ना त्याप्रमाणे आपण भक्तीमध्ये लीन व्हावं. आपली भक्ती एवढी श्रेष्ठ असावी ना
आपल्याला दुःख येण्या अगोदर भगवंतानं कृपा आशीर्वाद द्यावेत. हीच आहे ना भक्तीची किमया. नाहीतर आपल्या जीवनामध्ये किती जरी गोष्टी घडत असतात, किती जरी काही गोष्टी घडल्या ना, तरी आपल्या जीवनामध्ये सुख येत नाही. सुख एका साईडने येतं, दुसऱ्या बाजूने काढता पाया घेतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख कशाला म्हणतात बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाद नसेल, तंटा नसेल, भांडणं नसतील, आपलं जीवन सुखकारी असेल, तेच आहे ना खरं सुख. नाहीतर तुमच्या जीवनामध्ये पैसा असून तुमच्या जीवनामध्ये नुसते वादविवाद असतील, भांडणं असतील, पती पत्नीची भांडणं असतील, तर मग ते सुख मानलं जाईल का बरं? अजिबात नाही ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, जणी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद विवाद तैसा चिठेला, उठे संशयो वाद हा दंभ धारी, तुटे वाद संवाद तोही तकारी. म्हणजे हे तात्विक उपदेश करणारे जन्मभर सांगत राहिले ना, आणि ऐकणारे ते ऐकत राहिले, परंतु वादविवाद आहेत ना, ते तसेच राहून गेले. म्हणजे दुर्जन माणसांच्या मनामध्ये आहे नेहमी संशय येतो, त्यामुळं त्यांचा दंभ वाढत राहतो. ज्या बोलण्यामुळं वाद संपतात ना, ते बोलणं हितकारक आहे, पण आम्हाला चांगलं सांगणारा कोणी भेटलाच नाही. ज्यानं सांगितलं ना, त्यानं फक्त त्याचं भलं करून सांगितलं, आमच्या जीवनाचा फायदाच करून घेतला. पण आमच्यासाठी कैवारी फक्त समर्थ कृपाच झाली ना. आजोपर्यंत किती भक्तिमार्ग केले, किती देव चेंज केले, पण आम्हाला कुठे समाधान मिळालं का बरं? कुठेच मिळालं नाही. म्हणजे जीवनामध्ये खरी संपत्ती आहे ना, ही संपत्ती आहे ती या पूर्ण भक्तिमार्गामध्ये आहे. हे आम्हाला कधी कळालं बरं? सर्व काही आमच्यापासून दूर गेलं, सर्व काही संपुष्टात आलं, तेव्हाच कळालं ना. पण हे कळालं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर आमचं जीवन या काळी मुंग्यांसारखं होतं. आज आम्ही एवढे सुखामध्ये आहोत ना, ही भगवंताचीच कृपा आहे ना. नाहीतर जीवनामध्ये कृपा कोणी करतं का बरं? जो कृपा करणारा आहे ना, तो माझा भगवंत आहे. नाहीतर आजोपर्यंत आमचं शोषणच केलं ना, आजोपर्यंत आम्हाला अंधश्रद्धेमध्ये ठेवलं, पण आज आमचं जीवन एवढं सुंदर आहे, हे भगवंताच्या कृपेनंच आहे ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे वाद संवाद अहंभाव या सर्व गोष्टींचा ताळमेळ आपण केला ना, तर सर्व गोष्टींची उत्तरं मिळतात. समर्थांनी सांगितलेलं आहे, ही चर्चा आहे ना, हा संवाद आहे, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे. जेव्हा संवाद चर्चे संपेल, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीच येते ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे, विवेके अहंभाव या ते जिनावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तोही तकारी. जय जय रघुवीर समर्थ. ज्या चर्चेमुळं वाद संपतो ना, ती चर्चा मनुष्याच्या जीवनामध्ये व्हायला हवी, तो संवाद मनुष्याच्या जीवनामध्ये व्हायला हवा. पण असा संवाद आपल्या जीवनामध्ये होतो का बरं? मनुष्यानं आहे ना, आपल्या विवेकानं अहंकार जिंकायला हवा, पण मनुष्याचा अहंकार आहे ना, तो विवेकाच्या मध्ये येत असतो, तो चांगली कर्म घडून देत नाही. मग अहंकार जिंकेल का बरं? त्या विवेकानं जिंकता येईल का बरं? तो अहंकार आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतो. त्या अहंकाराला काय वाटतं बरं? मीच बरोबर आहे,
जेव्हा त्याला हे वाटू लागतं ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. आणि अहंकाराने वाद केला ना, तर क्रोधादी अनेक विकार उत्पन्न होत असतात. म्हणून जीवनामध्ये ज्यामुळं वादविवाद संपतात ना, ते संभाषण हितकारक आहे. पण आमच्या जीवनामध्ये असं संभाषण करण्यासाठी, आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आमच्या जीवनामध्ये कोणी आहे का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करावा की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये काहीही फायद्यासाठी न होता जो मनुष्य निरंतर उभा असतो ना, तोच मनुष्याला पुढे नेत असतो. पण जो मनुष्य आपल्या फायद्यासाठी जीवन जगतो, आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला दुःखामध्ये नेतो, तो मनुष्याचं जीवन श्रेष्ठ करू शकतो का बरं? कधीच करणार नाही. आणि या कलियुगामध्ये अशी माणसं आपल्याला वेळोवेळी मिळत असतात, धोका देत असतात, तरीसुद्धा मनुष्य त्या माणसांवर विश्वास ठेवतो. मग त्याच्या जीवनामध्ये पुण्य निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, या जीवनामध्ये खरं रामनाम आहे ना, ते रामनाम घेणारी माणसं या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण करणारी आहेत. पण आम्हाला हे घ्यायलाच कोणी शिकवत नाही. आम्हाला फक्त आमचे दोष सांगितले जातात. आमच्यामध्ये काही खूबी आहेत ना, त्या कधीच सांगितल्या जात नाही. ज्या मनुष्याला भगवंताचं नामस्मरण आवडत नाहीत ना, तो मनुष्य जीवनामध्ये काही करू शकत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जया नावडे नाम त्याये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणूनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. म्हणजे ज्याला रामनाम आवडत नाही त्याला यमराज यातना देतो. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो ना, काही माणसं एवढी निगेटिव्ह असतात ना की त्याला भगवंताचं स्पर्शसुद्धा आवडत नाही. भगवंताचं रामनाम घ्यायला त्याला खूप वेदना होतात. म्हणजे जीवनामध्ये आहे ना, तो नास्तिक असतो. त्याच्या जीवनामध्ये एकच ध्येय असतं की माझं जीवन या निसर्गाने निर्माण केलेलं आहे. हा भगवंत कोण आहे? मी त्या भगवंताला पाहिलेलंच नाही, तर मी त्याच्यावर विश्वास का ठेवू बरं? तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न आलेला असेल की मी ही भक्ती करतो, मी हे श्रद्धा ठेवतो, मी हे सद्गुण विचार ग्रहण करतो, पण नक्की तो भगवंत आहे तरी कुठे? हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला प्रश्न आहे. पण या भगवंत या डोळ्यांनी दिसतो का बरं? कधीच दिसत नाही. हे भगवंताला पाहण्यासाठी हे आपण जी उपासना करतो ना, हे आपण श्रवण करतो, हे आपण कर्म करतो, हे त्यासाठीच करत आहोत की जेणेकरून एक दिवस माझा भगवंत या दृष्टीक्षेपात दिसावा. पण या दृष्टीने भगवंत कधी दिसत नाही. जर भगवंत पाहायचा असेल ना, तर या अंतर्यामी ही भक्ती आहे ना, या भक्तीने भगवंत आपल्याला दिसणार आहे. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये रामनाम नित्य घडायला हवं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आमच्या जीवनामध्ये आहे ना, जोपर्यंत रामनाम घडत नाहीत ना, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये ही दुःखाची सांगड तशीच राहणार आहे. जया नावडे नामत्या येमजाची, विकल्पी उठे तर्क त्या नरकचीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. म्हणजे ज्याला रामनाम आवडत नाही त्याला यमराज यातना देतोच ना. ज्या मनुष्याच्या मनामध्ये नामाबद्दल संशय निर्माण होतो ना, आणि जो तर्क करीत बसतो त्याला नरकाचं दुःख भोगावं लागतं. म्हणून अत्यंत आदरानं राम नाम घेत जावं. मुखानं नाम घेतलं ना, म्हणजे दोष आपोआप नाहीसे होतील. पण मनुष्याचा त्याच्यावर विश्वास असेल तेव्हा. जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही तोपर्यंत ही भगवंताची प्रचितीसुद्धा आपल्याला येणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना,
तुझ्या जीवनामध्ये जर तू रामनाम घेतलं नाहीस ना तर तुझीच हानी होणार आहे. तुझ्या जीवनामध्ये एवढे दुःख येतील, त्या दुःखातून मार्ग निघणं खूप कठीण जाणार आहे. म्हणून आज जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये सुख आहे ना, आणि एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख आहे, सुखामध्ये मनुष्य जर भगवंताचं नाम घेत असेल ना तर ती सर्वात श्रेष्ठ भक्ती समजावी. कारण दुःखामध्ये सर्वच नाम घेतात, दुःखामध्ये सर्वच नामस्मरण करतात, पण सुखामध्ये केलेलं नामस्मरण मनुष्याच्या जीवनामध्ये थोर भक्ती निर्माण करत असते, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असते. समर्थांनी सांगितलेलं आहे, नये रामवाणी तया थोर हाणी, जणी व्यर्थ प्राणी तया नाम काणी, हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोली व्यासवाणी. म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये रामाचं नाम येत नाही त्याचं आतोनात नुकसान होत असतं. अशा मनुष्याचं जीवन व्यर्थ आहे, ते कुचकामीच असतं ना. म्हणजे वेदशास्त्रांमध्ये पुराणांमधून रामनाम किती श्रेष्ठ आहे ना, हे साधू संतांनी आपल्याला सांगून केलेले आहेत. पण तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, त्याच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण करतो. आणि जेव्हा हे प्रश्न निर्माण होतात ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये कधी भक्ती घडेल का बरं? कधीच घडत नाही. कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये काही माणसं पाहतो की सदा आपल्याला भगवंतासारखं रूप ते दिसतं. असं वाटतं की हा भगवंतच आहे की काय, कारण त्याचे कर्मच एवढे श्रेष्ठ असतात ना, त्यांचं जीवन आपल्याला भगवंतासहित दिसतं. म्हणजे असं वाटतं की भगवंतांनी पाठवलेले हे दूत आहेत. म्हणजे काय बरं? म्हणजे जिच्या मायेनं जग बदललं ती माई तुम्हाला माहीत असेल. तिचं नाव काय आहे बरं? सिंधुताई सपकाळ. बघा, यांचा अनोखं जीवन तुम्ही पाहिलं ना तर असं वाटेल की हे भगवंताचं रूप आहे. एका स्त्रीला तिच्या घरातून हाकलून दिलं, हातात काही नव्हतं, पोटात लेकरू होतं, पण त्याचं स्त्रीनं आहे ना हजारो मुलांना आईचं मायेचं चित्र दिलं. ही कथा आहे सिंधुताई सपकाळ यांची, तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे या पूर्ण समाजासाठी देवच झाल्या ना, अशी आपल्याला भक्ती करता येईल का बरं? ही भक्ती खूपच लांब राहिली. पण समर्थांनी आपल्याला फक्त एवढंच सांगितलेलं आहे ना, नव्हे तर या सिंधुताई सपकाळ होत्या ना, ते देवच होत्या. ते देवत्व रूपी ते योगदानच निर्माण केलेलं होतं. बघा, ज्यांना आई नाही, बाप नाही, बहीण नाही, सर्व काही त्या अनाथाच्या झाल्या. ही सेवा आहे ना, ही सेवा एवढी श्रेष्ठ आहे की आपल्या हातून, ही जर तुमच्या हातून सेवा घडत असेल तर तुम्ही या पृथ्वी तलावरचे सर्वात मोठे प्रिय व्यक्ती आहात, सर्वात मोठी भक्ती आहे. पण आपल्या जीवनामध्ये अशी व्यक्ती भेटायला सुद्धा मोठी गोष्ट लागते ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर भगवंताची सेवा घडायची असेल तर निदान आपण कर्म तरी चांगली करा. दुसऱ्याच्या जीवनामध्ये जेवढं सुख निर्माण करता येईल ना तेवढं जरी आपण केलं ना तरीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक वेळ आमच्या जीवनामध्ये असा होता ना की आम्हाला घालायला सुद्धा कपडे नव्हते, पण आज आपल्या जीवनामध्ये तसं आहे का बरं? या मनुष्याचं जीवन आहे ना, त्या मनुष्यानं भक्ती केली की लगेच त्याला फळ हवं असतं. म्हणजे लगेच त्याला सर्व गोष्टी हव्या असतात. पण तसं घडतं का बरं? ज्या गोष्टी लगेच मिळतात ना त्यांचं सुखसुद्धा त्याच क्षणी गायब होतं. म्हणजे ते तेवढ्यापुरतं असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, आपण रामायणामध्ये कधी जरी पाहिलं ना तर एक आदिवासी स्त्री, पण तिची भक्ती इतकी शुद्ध होती ना, भगवान श्रीराम स्वतः तिच्या झोपडीमध्ये आले.
ती कोण होती बर? शबरी तिचं नाव होतं ना. एका आदिवासी जमातीमध्ये जन्मलेली, गरीब आणि खूप संवेदनशील. एकदा तिच्या गावात एका पशुचा म्हणजे यज्ञासाठी बळी देण्यात येणार होता आणि शबरीला ते पचलं नाही. तिने विचार केला, जो ईश्वर सर्व प्राण्यांचा रक्षक आहे ना, तो असं कसं मान्य करेल बरं? बघा, ही विचारशक्ती तिला बाकी लोकांपासून वेगळी बनवत होती. तिनं कोणालाही न सांगता गाव सोडलं आणि जंगल गाठलं. मनात एकच संकल्प होता, तो म्हणजे ईश्वराला शोधायचं, ईश्वराची अनुभूती घ्यायची. पण आमच्या जीवनामध्ये एवढी भक्ती आहे का बरं, की लगेच आमच्या जीवनामध्ये रिझल्ट येईल बरं? या शबरी मातेनं पूर्ण आयुष्य घालवलं की ईश्वराला मला बघायचं आहे, माझ्या रामाला मला बघायचं आहे. आणि तिने पाहिलं सुद्धा ना. म्हणजे तिची भक्तीमध्ये एवढी पावर होती की काही झालं तरी भगवंताचं नामस्मरणाशिवाय तिने अन्नसुद्धा खाल्लं नाही. म्हणजे ईश्वराला नक्की शोधायचंच आहे, अनुभवायचंच आहे. ही मनामध्ये भावना जागृत राहायला हवी ना. आणि ती कधी राहील बरं? जेव्हा आपण उपासना करू, श्रवण करू, समर्थांनी सांगितलेले नियम पाळू, तेव्हा सर्व होईल ना. म्हणजे जंगलामध्ये शबरी मातेला तिला मातंग ऋषींच्या आश्रमाचं दर्शन झालं. बघा, जेव्हा मनामध्ये भक्ती असते ना, तेव्हा भगवंत सर्व गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे करत असतो. म्हणजे आपल्याला काहीही करावं लागत नाही. आणि ज्यावेळी त्यांच्या चरणी सेवा करण्यासाठी गेली ना, पण आश्रमातील इतर शिष्य होते, ब्राह्मण होते, तिला नाक मुरडून पाहू लागले की ही कोण आली आहे, ही नीच जातीची स्त्री आहे. पण मातंग ऋषींनी तिला थांबवलं. तिच्या डोळ्यांनी तिचं अंतःकरण ओळखलं. ते म्हणाले, भक्ती जात पाहत नाही, भक्ती फक्त मनच पाहते ना. त्यांनी तिला आश्रमात ठेवलं, सेवा करण्याची संधीसुद्धा दिली. आणि शबरीनं आश्रमामध्ये पाणी भरायचं, फळं वेचायची, साफसफाई करायची. म्हणजे जे जे कामं तिला जमली ना, ते कामं ती आनंदाने करायला लागली, प्रेमाने करायला लागली. वर्षानुवर्ष लोटत गेली. शबरीची भक्ती अधिक दृढ होऊ लागली. आणि एक दिवस मातंग ऋषींनी तिला सांगितलं, शबरी, तू इतकी शुद्ध आहेस ना, की भविष्यात स्वतः भगवान श्रीराम तुझ्या झोपडीमध्ये येतील. त्यांना तुझी प्रतीक्षा आहे. जशी तुला त्यांची ऋषींनी समाधी घेतली ना. पण शबरी थांबली. तिची रोजची साधना आहे ना, सकाळी उठून झोपडीसमोर अंगण साफ करणं, रांगोळी घालणं, फळं वेचणं, हेच सुरू होती ना. म्हणजे प्रत्येक फळं चाकून बघणं, फक्त गोडच निवडायची. आणि रामासाठी गोडच पाहिजेत ना. लोक तिला हसायचे, राम तुझे येतील तरी कधी, तुझ्यासारख्या स्त्रीकडं. ती म्हणायची, माझे गुरु खोटं बोलणार नाहीत, राम नक्कीच एक दिवस येणार आहेत. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना, की मी गुरुकडून चुकी केली की पाप केलं, की बरोबर आहे की चुकीचं आहे. पण गुरु कधीच मार्ग वाईट दाखवत नाही. गुरुच्या मनातून शब्द गेला ना, तर कायम तुमच्या जीवनामध्ये तो खराच ठरणारा असतो. म्हणून गुरुकडं कधीच वाईट विचारानं पाहू नये. गुरु कधीच वाईट करत नसतो. म्हणजे आपली श्रद्धा असायला हवी, आपला विश्वास असायला हवा. ज्याप्रमाणे शबरीला त्या ऋषींनी सांगितलं, मातंग ऋषींनी सांगितलं ना, की एक ना एक दिवस तुझी भक्ती सफळ होणार आहे. तू जर भगवंताचं नामस्मरण तुझ्या जीवनामध्ये निरंतर घेत राहिलीस ना, तर भगवंत स्वतः तुला भेटायला येतील. आणि एक दिवस प्रभू राम आणि लक्ष्मण तिथे आले. शबरीच्या झोपडीसमोर त्या हसत बाहेर आली, डोळे भरून आलेले होते. प्रभू अखेर आलात. तिनं त्यांना बसवलं, आपल्या हातानं निवडलेली फळं दिली, जांभळं, बोरं. प्रत्येक फळं तिने आधी थोडंसं चाकून ठेवलेली होती.
रामाने ती सर्व प्रेमाने स्वीकारली, एक सुद्धा तक्रार केली नाही. लक्ष्मण थोडा अचंबित झाला, या अर्धवट चाखलेलं अन्न. पण राम म्हणाले, या फळामध्ये केवळ रस नाही, या फळात भक्ती आहे, शुद्ध प्रेम आहे. याहून अधिक मधुर काहीही असू शकत नाही. प्रभू राम तिला दर्शन देऊन पुढे गेले, पण तिला आयुष्याला अर्थ मिळाला ना. तिला मोक्षाची प्राप्ती झाली. ती काळाच्या ओघात विसरली गेली, पण तिची भक्ती अजूनही अमर आहे. म्हणजे हे ईश्वराचं रूप आहे ना. जात, शिक्षण, धन हे कधी पाहतं का बरं? कधीच नाही. त्याला हवी असते ती एक शुद्ध भक्ती. शबरीचं प्रेम म्हणजे खऱ्या भक्तीचा हा सर्वोच्च आदर्शच आहे ना. पण आपण मात्र तिला गोष्टीमध्ये रंगून टाकतो. ती गोष्ट आहे का बरं? अजिबात नाही. मनुष्याच्या जीवनाचं खरं सार आहे ना, ही शबरीची कथा आहे. पण मनुष्य मात्र ती कथा म्हणून ऐकतो. पण जेव्हा जीवनामध्ये निर्माण करेल ना, तेव्हा भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. भगवंत तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे आपण दरवेळेला भगवंताला बोलावतो ना, पण भगवंताला बोलवण्याची गरजच निर्माण होणार नाही. तेवढी पावर आपल्या भक्तीमध्ये हवी, तेवढी क्षमता आपल्या नामस्मरणामध्ये हवी. आम्ही मात्र नामस्मरण करत नाही आणि भगवंतापुढे रोज म्हणतो की भगवंता मला पाव. भगवंत पावेल का बरं? जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये प्राण आहेत ना, तोपर्यंत तू भक्ती करत नाही. जेव्हा तू म्हातारा होतोस, मृत्युमुखी मृत्यू जवळ येतो, तेव्हा भक्ती करायला पाहतो. मग ते शक्य होईल का बरं? म्हणून आज ही वेळ गेलेली नाही. रामनामाचा जप करा, भगवंताचं नामस्मरण मुखात घ्या. भगवंत तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.